नमस्कार, आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशलमध्ये खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो मैदा चाळून घेतला आहे। चला आता यासाठी आपण पाक तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे एका वाटीचं मेजरमेंट घेतलंय। या वाटीनेच आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचंय। 2 वाट्या पाणी घ्यायचंय, 2 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने 2 वाटी तूप घेतले। आता हे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे। साखर आणि तूप पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल इतपत आपल्याला ते गरम करून घ्यायचे सर्व पाक। तुम्हाला जर वाटीचं प्रमाण नसेल समजत तर तुम्ही 1 किलो मैद्यासाठी वजनी 250 ग्रॅम तूप 250 ग्रॅम साखर असं पण घेऊ शकताय। आता हे पाक आपल्याला छान आपलं होत आलंय। साखर पण चांगली विरघळली आणि तूप पण वितळले। आता आपण हा झालेला पाक थोडा थोडा करून आता आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। हा आता आपण गॅस बंद करू आणि पीठ मळायला घेऊया। पिठामध्ये मी इथे 1 चिमूटभर मीठ घालून घेतलंय आणि यामध्ये आता हा पाक थोडा थोडा घालून उलटणीच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करायचं, कारण गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतोय। आता आपण हे पीठ छान मिक्स करून घ्यायचंय। इथे थोडं थोडं पाणी घालून घेतलं होतं। आता हा राहिलेला पाक हा सगळा यात घालून घेऊ पिठात आणि परत त्याला उलटणीने मिक्स करून घेऊया। थोडंसं कोमट होत आलंय आता हे आपलं पाक, त्यामुळे आता आपण याला हातानेच मळून घेऊया। चांगलं जोर देऊन हे पीठ मळून घ्यायचंय। ते आपल्या चपातीच्या पिठावाने त्याचा गोळा बनत नाही, पण तरी आपण त्याला असं घट्ट मळून घ्यायचं। आता पीठ मळून झाले। यावर आता मी 10 मिनिटं ताट ठेवून मुरू देते। आता आपण शंकरपाळ्या लाटायला घेऊया। त्याचे छोटे छोटे पिठाचे असे गोळे घेऊन त्याला गोल आकार द्यायचा आहे। बघू शकता असं गोल आकार दिलाय। आता याची आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची। एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम चपाती लाटली मी। आता चाकूने आपण याचे काप करून घ्यायचे। पहिले उभे काप पाडून घेऊया। आता मी साइडचे याचे काढून घेतले आणि आता आडवे काप करून घेऊया। आपल्याला हे शंकरपाळ्या सगळ्या सेम आकाराच्या स्क्वेअरमध्ये करून घ्यायचे। बघू शकताय तुम्ही शंकरपाळ्याचा आपला आकार किती छान झालाय। मी ते सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या, तेल पण गरम करायला ठेवले। आता आपण हे शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून तेलामध्ये चांगल्या तळून घ्यायच्यात। तेलामध्ये ते गॅस आपल्याला आता मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे मीडियममध्ये ते चांगल्या भाजून होतात आणि त्याला सतत हलवत राहायचं, म्हणजे शंकरपाळ्या कडेला चिटकत नाही। बघू शकता आपल्या शंकरपाळ्याचा कलर किती सुंदर झालाय आणि आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया। मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊन मग तुम्हाला दाखवते, नंतर तुम्ही सगळ्या बघू शकताय। माझ्या शंकरपाळ्या तळून झाल्या आणि किती खुसखुशीत झाल्या बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तुम्ही घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।